मी हे विनंती पत्र भारताच्या राष्ट्रपती माननीय महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना दिले। याचा विषय असा आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असलेले श्री तुकाराम मुंडे आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना आपण राष्ट्रपती सन्मान द्यावा। या मागणीच्या मागचा संदर्भ असा आहे, तुकाराम मुंडे यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत 24 ते 25 बदल्या झालेल्या या बदल्या त्यांच्यावर करप्शनचे चार्जेस नाही, त्यांनी कोणाचा अवमान केला नाही, त्यांनी अवेळ येणे हेही केलं नाही किंवा ज्यांच्यामुळे त्यांच्यावर बोट ठेवला जाईल असं काही केलं नाही। ते एक शिस्तप्रिय अधिकारी आहे, त्यांना भ्रष्टाचार चालत नाही आणि वरिष्ठांची मर्जी सांभाळून काहीतरी खोटं काम करणं हे त्यांना जमत नाही। म्हणून ज्या ज्या डिपार्टमेंटला ते गेले त्या डिपार्टमेंटला जर त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचं काम करून घ्यायचा प्रयत्न केला तर ते त्यांनी केलं नाही, म्हणून त्यांच्या बदल्या झाल्या। आज महाराष्ट्राला तुकाराम मुंडे सारखे अधिकारी आवश्यक आहे आणि म्हणून माननीय महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी जर यांचा राष्ट्रपती बहुमान सन्मान केला तर देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात अधिकाऱ्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल की आपणही जर असं वागलो तर आपले मान सन्मान होऊ शकतो। तुकाराम मुंडे आणि मी कुठेही संबंध आलेला नाही। मी माझ्या गतकाळामध्ये 3 वेळेला आमदार, 1 वेळेला राज्यमंत्री होतो, परंतु तुकाराम मुंडेची माझी कुठे ओळख नाही, ते माझे नातेवाईक नाही, ते माझ्या जातीपातीचे नाही, परंतु एक शिस्तप्रिय मनुष्य आणि ज्यांच्यामुळे कारभाराला एक दिशा मिळते। आज ज्या डिपार्टमेंटमध्ये ते आहे त्याच डिपार्टमेंटमध्ये करप्शनमध्ये अधिकारी पकडले गेले, त्याच डिपार्टमेंटचे मंत्री यांच्या अश्लील व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रानं पाहिल्या। अशा कारभारात मुंडेंनी 15 दिवसामध्ये एक मोठं आव्हानात्मक काम स्वीकारलं आणि चांगलं काम करून दाखवत आहे। तुकाराम मुंडेंनी जे काम केलं त्यामुळे निश्चितच रोगराई कमी होईल आणि लोकांना शारीरिक चांगलं स्वास्थ्य मिळेल। तरी आपण माझी मागणी मान्य करावी हीच विनंती।